पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटलेला नसतानाच अजित पवारांच्या दालनात शिंदेंच्या आमदारांशिवाय रायगडची डीपीडीसी बैठक, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे सहभागी तर अदिती तटकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती. मुंबईत महायुतीमध्ये धुसफूस सुरू असताना दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर, पवारांच्या हस्ते शिंदेंचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान होणार. महायुतीतल्या नाराजी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत जवळीक. ठाकरे गटाच्या 3 बड्या नेत्यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही पालकमंत्रीपदाच्या तिढ्याचे पडसाद उमटणार का याची उत्सुकता. कॅबिनेटमध्ये लाडक्या बहिणींसह अन्य कल्याणकारी योजनांवरही चर्चा अपेक्षित. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या चिरंजीवांची घरी न सांगता चार्टर्ड विमानाने बँकॉक वारी. मुलाचं अपहरण झाल्याच्या भीतीने सावंतांकडनं पोलीस यंत्रणा धारेवर. सत्तेत असण्याचा फायदा मंत्र्यांना सहज मिळतो. तानाजी सावंतांच्या मुलाच्या बँकॉक वारीवरती सुषमा अंधारेंची टीका. तर श्रीमंतांची मुलं चार्टर्ड प्लेनने बँकॉकला पळून जातात, संजय राऊतांचा टोला. आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा. वेगवेगळ्या विद्याशाखांचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान. शहाजीराजेंच्या समाधीस्थळाची दुरवस्था. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटलांची फेसबुक पोस्ट. वीरपित्याच्या समाधीवरती पत्र्याचं छप्परही नसल्याची खंत. राजकारण्यांनाही खडे बोल. ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांचं संभाजीनगरमध्ये वृद्धापकाळाने निधन. वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास. अलीकडेच जाहीर झाला होता महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.